श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासाचे महत्त्व आणि नियम जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर देखील करा, म्हणजेच ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. तसेच व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. चातुर्मास म्हणजे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी हा 4 महिन्यांचा काळ. याला चातुर्मास असे म्हणतात. चातुर्मास म्हणजे 4 महिने. आषाढाचे 20 दिवस, श्रावण, भाद्रपद, आश्विन हे 3 पूर्ण महिने आणि कार्तिक महिन्याचे पहिले 11 दिवस. आषाढ शुद्ध एकादशीला सूर्य मिथुन राशीत येतो तेव्हा चातुर्मासाची सुरुवात होते. आषाढी शुद्ध एकादशीला पद्या एकादशी किंवा देवशयनी एकादशी असे म्हणतात. कार्तिक शुद्ध एकादशीस चातुर्मास संपतो तेव्हा सूर्य तुळा राशीत आल्यावर कार्तिक शुद्ध एकादशी येते. कार्तिक शुद्ध एकादशीस प्रबोधिनी एकादशी असे नाव आहे. कार्तिक शुद्ध द्वादशीला चातुर्मास नसतो. चातुर्मासातल्या देवशयनी एकादशीला देव झोपतात आणि प्रबोधिनीला उठतात अशी धारणा आहे. ज्या वर्षी श्रावण, भाद्रपद किंवा अश्विन महिन्यात अधिक मास येतो त्या वर्षी चातुर्मास 5 महिन्यांचा असतो. चातुर्मासात हिंदूंचे विविध विवाहमुहूर्त नसतात. शेतीतील पेरण्या ज्येष्ठात होतात. आषाढ येतो तेव्हा देव शयनात जातात. आश्विनात पिकांची तोडणी होते. कार्तिकात मळणी होऊन देवोत्थानाची वेळ येते. अशी कृषी परंपरा आहे. तर आता पुढे चातुर्मासात व्रत उपासनाबद्दल जाणून घेऊया. तर या काळात हिंदू धर्मात व्रत उपासना केल्या जातात आणि या काळात हिंदू धर्मात वर्णिलेल्या संस्कारांपैकी यज्ञोपवीत संस्कार, मुंज, विवाह, दीक्षाग्रहण, यज्ञ, गृहप्रवेश, गोदान इत्यादी शुभकर्म केली जात नाहीत असा धर्मशास्त्रीय संकेत रूढ आहे. भागवत पुराणानुसार विष्णूंच्या निद्रेस हरिशयन म्हटले जाते. संस्कृत भाषेत हरी हा शब्द सूर्य, चंद्र, वायू, विष्णू अशा अनेक अर्थांनी वापरला जातो. म्हणून हरिशयन म्हणजे ढगांमुळे सूर्यचंद्रांचे दिसेनासे होणे असाही अर्थ घेतला जातो. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार देवशयनी एकादशी या काळात व्रत केल्याने सर्व पाप नष्ट होते अशी श्रद्धा आहे. सत्कर्म करणे, सत्कथा ऐकणे, सत्पुरुषांची सेवा, संत दर्शन, दानधर्म इत्यादी गोष्टी चातुर्मासात अत्यंत कल्याण करणाऱ्या आहेत असा समज आहे. एकादशीनंतर म्हणजेच द्वादशीला विष्णू प्रबोधनोत्सव साजरा केला जातो. देवांच्या या निद्राकालात असुर प्रबळ होतात आणि मानवाला त्रास देऊ लागतात. असुरांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने काहीतरी व्रत करावे असे धर्मशास्त्र सांगते. प्रतिवर्षी चातुर्मासात मनुष्याने कोणते तरी व्रत अवश्य करावे, अन्यथा त्याला संवत्सरोद्भव असे पातक लागते. या कालावधीत पावसाळा असल्यामुळे धरणीचे रूप पालटलेले असते. पावसाचा भर असल्यामुळे फारसे स्थलांतर घडत नाही. त्यामुळे चातुर्मास व्रत एका स्थानिक राहूनच करावे असा प्रघात पडला. मानवाचे मानसिक रूपही पालटलेले असते. देहातील पचनादी समस्ताचे कार्यही निराळ्या ढंगात चाललेले असते. अशा वेळी त्यास अनुसरून कंद, वांगी, चिंचा इत्यादी खाद्यपदार्थ टाळण्यास सांगितले आहेत. परमार्थाला पोषक गोष्टींची विधी आणि प्रपंचाला मारक गोष्टींचा निषेध हे चातुर्मासाचे वैशिष्ट्य होय. चातुर्मासातील श्रावण मास विशेष महत्त्वाचा आहे. भाद्रपद मासातील वद्य पक्षात महालय श्राद्धे करतात. चातुर्मासात 4 मास तटस्थ राहायचे असते. आता काही नियम असतात या महिन्यांमध्ये जे पाळायचे असतात आपल्याला, ते आता आपण पाहूया. सर्वसामान्य लोक चातुर्मासात एखादे व्रत करतात. पूर्ण भोजन म्हणजेच पानावर जेवण करणे, एक भोजन म्हणजेच एक वेळेस जेवण करणे, अयाचित न मागता मिळेल तेवढे जेवणे, एक वाढी एकदाच सर्व पदार्थ वाढून घेणे, मिश्र भोजन सर्व पदार्थ एकदम वाढून घेऊन त्याचा काला करून जेवणे इत्यादी भोजन नियम करता येतात. कित्येक स्त्रिया चातुर्मासात धरणे पारणे नावाचे व्रत करतात. यात 1 दिवस भोजन आणि दुसऱ्या दिवशी उपवास असे सतत 4 मास करायचे असते. कित्येक स्त्रिया चातुर्मासात 1 किंवा 2 धान्यांवर राहतात. काही एकभुक्त राहतात.
देशपरत्वते चातुर्मासातले असे विविध आचार दृष्टीस पडतात आणि आपल्याला ते पाळावे देखील लागतात. आता आपण चातुर्मासात कोणत्या गोष्टी आपल्याला वर्ज्य करायच्या आहेत ते पाहूयात. 1. प्राण्यांच्या अस्थींचा चुना, चर्मपात्रातले उदक, इडलिंबू, महाळुंग, वैश्वदेव न झालेले आणि विष्णूला अर्पण न केलेले अन्न, मसूर, मांस, पांढरे पावटे, घेवडा, चवळी, लोणची, वांगी, कलिंगड, बहुबीज किंवा निर्बीज, फळ, मुळा, कोहळा, बोरे, आवळे, चिंच, कांदा आणि लसूण हे पदार्थ आपल्याला वर्ज्य करायचे आहेत. 2. मंचकावर शयन. 3. ऋतुकाला वाचून स्त्रीगमन. 4. परान्न. 5. विवाह किंवा अन्य तत्सम कार्य. 6. चातुर्मासात यतीला वपन वर्ज्य सांगितले आहे. त्याने 4 मास निदान 2 मास तरी एकाच ठिकाणी राहावे असे धर्मसिंधूत आणि इतर धर्मग्रंथात देखील सांगितले आहे. तसेच आता आपण काय अवर्ज्य आहे ते पाहूयात. चातुर्मासात हविष्यान्न म्हणजेच यज्ञाच्या वेळी चालते ते अन्न सेवन करावे असे सांगितले आहे. म्हणजेच तांदूळ, मूग, जव, तीळ, वाटाणे, गहू, सैंधव मीठ, गाईचे दूध आणि दही, तूप, फणस, आंबा, नारळ, केळी इत्यादी पदार्थ ही हविष्ये जाणावीत. वर्ज्य पदार्थ रज तमगुणयुक्त असतात तर हविष्यान्ने सत्वगुणप्रधान असतात. तर अशा प्रकारे चातुर्मास आपण पाळायला हवा. ज्यांना शक्य असेल त्यांनी हे नक्की करावे. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. धन्यवाद.